मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आणि ईव्हीएम संदर्भात तक्रारी यायला सुद्धा सुरुवात झाली। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये मतदान केल्यानंतर ईव्हीएम मधून आवाजच येत नाही अशी तक्रार करण्यात आली। मतदारांच्या तक्रारीनंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आलेला आहे। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये ही तक्रार करण्यात आलेली, हा सगळा प्रकार घडलेला आहे। नेमकं काय घडलंय तर मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन मधून एक आवाज येतो, ज्यावर कळतं की आपली मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली, आपलं मत गेलेलं आहे, तो आवाज येत नाही अशी तक्रार मतदारांनी केली। त्यानंतर मग ही ईव्हीएम मशीन बदलण्यात आली। आता मतदानाला सुरुवात होऊन अवघी 30-35 मिनिटं झालेली आहेत, अर्धा तास झाला आणि त्यामध्ये या तक्रारी यायला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधून आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। सचिन, ठिकाणी आता थोडाच वेळ सुरू झाला होता। ही मात्र जेव्हा मतदार तेव्हा गेले होते, मतदानामधून पीक येत असतो, तो आवाज येत नसते, तक्रार या ठिकाणी करण्यात आली होती। त्यामध्ये तक्रार या ठिकाणी मतदारांची आणि पोलिंग एजंटची असतात त्यांनी केली होती। त्यानंतर मतदार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दुसरी तातडीने मशीन आणलेली आहे, तसेच ईव्हीएम मशीन ही बदलण्यात आलेली आहे। त्यामुळे काही काळ जो आहे मतदारांची काही पूर्ववत झालेला नाही। त्यामुळे अशी ठिकाणी आता जायला सुरुवात झालेली आहे। मग तिथले अधिकारी जे आहेत त्यांनी तातडीने मशीन बदलल्याने जो गोंधळ होता तो शिकलेला आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.